ओके, चला आजचं लेक्चर सुरुवात करू. कालच्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं होतं? महाराष्ट्र, स्थान, विस्तार आणि आकार. तर कालच्या याच्यामध्ये आपण कोणता पार्ट कंप्लीट केला होता? तर महाराष्ट्राचा विस्तार. ओके, येस. तर महाराष्ट्राचा स्थान, विस्तार आणि आकार जे आहे हा टॉपिक आपण काल कव्हर केला होता. ठीक आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार पाहिला होता महाराष्ट्र आणि भारताचा. ठीक आहे, महाराष्ट्र आणि भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपण पाहिला होता. क्विकली एकदा फक्त रिवाइज करू आणि त्याच्यानंतर आपण त्या टॉपिकवरचे PYQ बघू, जेणेकरून तुम्हाला समजेल की त्या टॉपिकवरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जात आहेत. ठीक आहे. सो महाराष्ट्रात आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्त म्हणजे काय? तर अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीवर ज्या काल्पनिक आडव्या लाईन्स मारल्या जातात त्याला आपण बोलतो अक्षवृत्त. ठीक आहे. आणि रेखावृत्त म्हणजे काय? तर पृथ्वीवरती ज्या उभ्या लाईन्स मारल्या जातात, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ज्या उभ्या लाईन्स मारल्या जातात त्याला बोलतो आपण रेखावृत्त. ठीक आहे. जर प्रिलिम्सचा सिलेबस असेल कोणाजवळ तर त्याच्यात पहा, रेखांश आणि अक्षांश हा टॉपिक दिलेला आहे, तर त्याला सर्कल करा, तो आपला कव्हर झालेला आहे. ठीक आहे. सो अक्षवृत्त म्हणजे काय? पृथ्वीवर मारलेल्या आडव्या लाईन्स. एकूण अक्षवृत्त किती आहेत? दक्षिण गोलार्धातील 90, उत्तर गोलार्धातील 90, 180 आणि विषुववृत्तावरील 1, सो 181. ठीक आहे. सो टोटल अक्षवृत्त आहेत 181. नेक्स्ट, अक्षवृत्ताची जी लांबी आहे ती विषुववृत्तापासून जसं ध्रुवाकडे जाऊ आपण तशी तशी काय होते? लांबी कमी होत जाते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. जसं जसं खाली जाऊ लांबी कमी होत जाणार आहे, किंवा विषुववृत्तापासून जसं जसं वरती जाऊ तस तशी लांबी कमी होत जाणार आहे. नेक्स्ट, अक्षवृत्त हे एकमेकांना कसे आहेत? समान आहेत, ते कुठेही एकमेकांना छेदत नाही. ठीक आहे. सो अक्षवृत्त ही समांतर आहेत, एकमेकांना कधीही छेदत नाही. ठीक आहे. सो अक्षवृत्तांवरून आपण काय ठरवतो? स्थान. अक्षवृत्तांवरून आपण काय ठरवतो? स्थान ठरवतो एखाद्या ठिकाणाचं. सो अक्षवृत्तांबद्दल एवढी गोष्ट क्लिअर पाहिजे. अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीवरील काल्पनिक आडव्या लाईन्स. अक्षवृत्त एकूण 181 आहेत. नेक्स्ट, अक्षवृत्तावरून स्थान ठरवलं जातं. अक्षवृत्त एकमेकांना समांतर आहेत आणि अक्षवृत्तांची लांबी, ठीक आहे, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. ठीक आहे. नाव रेखावृत्त. ठीक आहे. सो रेखावृत्तामध्ये काय आहे? ठीक आहे. सो रेखावृत्त म्हणजे काय? की पृथ्वीवरती दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत ज्या लाईन्स मारल्या जातात, इमॅजिनरी उभ्या लाईन्स ज्या आहेत त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो. ठीक आहे. मग रेखावृत्त हे काय आहे? एकमेकांना समांतर नाहीयेत, कारण ते इकडे छेदतात एकमेकांना. ठीक आहे. एकूण रेखावृत्त किती आहे? इकडे बघितलं तर इकडे पश्चिम येतं आणि इकडे पूर्वार्ध येतो. ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे 0 वाली, तिला आपण बोलतो इंटरनॅशनल, ठीक आहे, इंटरनॅशनल टाइम लाईन, प्रमाणवे स्टँडर्ड टाइम लाईन बोलतो, जी लंडन मधील ग्रीनविच या शहरावरून पास होते. आणि त्यालाच एक्झॅक्टली अपोजिट 180 डिग्रीला जी लाईन आहे ती रेंगल बेटावरून पास होते, आणि ती लाईन जी आहे ती झिगझॅग आहे. ठीक आहे, आपण काल पाहिलं होतं लेक्चर्स मध्ये. नेक्स्ट, हे एकमेकांना समांतर नाही आहेत, लक्षात ठेवायचं. आणि यांची जी काय बोलता येईल, दोन रेखावृत्तांमधील अंतर जे आहे ते आपण पाहिलं, ते सुद्धा समान नाहीये. विषुववृत्तावरती सगळ्यात अधिक आहे 111 किलोमीटर. ठीक आहे. मकर वृत्त किंवा कर्क वृत्तावरती ते आहे 104 किलोमीटर.
इथे आर्क्टिक सर्कल किंवा आर्क्टिक वृत्त आणि इकडे अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी ते अराउंड 44 किलोमीटर आहे आणि इकडे 0 किलोमीटर ध्रुवावरती. ठीक आहे. सो रेखा वृत्ताबद्दल इतकं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. जस्ट आपण रिव्हिजन करत आहोत बिकॉज रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो नेक्स्ट मग आपण पाहिला महाराष्ट्राचा आणि भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. ठीक आहे. सो महाराष्ट्राचा जर अक्षवृत्तीय विस्तार पाहिला आपण तर तो आहे 15 डिग्री 44 मिनिट आणि 46 सेकंड उत्तर ते 15 आणि 7 22 7चा डिफरन्स होता 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. ठीक आहे. हा आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार. आणि रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर तो आहे आपण पाहिलं 8चा डिफरन्स आहे 72 ते 80. ठीक आहे. 72 ते 80 पूर्व. ठीक आहे. सो हा झाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे. नेक्स्ट भारताचा आपण पाहिला. भारताचा आपल्याला माहिती आहे दोन्ही अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये 29 डिग्रीचा डिफरन्स आहे. ठीक आहे. फरक आहे. आणि नेक्स्ट तो आहे अक्षवृत्तीय विस्तार जर पाहिला तर तो आहे 8 पासून वरती 37 पर्यंत आणि हे काय येणार आहे उत्तर. ते रेखावृत्तीय विस्तार आहे 68 पासून 97 डिग्री पूर्व. ठीक आहे. सो 29चा फरक आहे. ठीक आहे. सो हे झालं कालचं रिव्हिजन. ठीक आहे. आता फक्त बघू आपण की ह्याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत बिकॉज आपण जे काही करणार आहोत PYQ आणि सिलेबसला धरून करणार आहोत. ठीक आहे. PYQ आणि सिलेबस सोबत आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन बघा की पृथ्वीच्या परिवलनामुळे हे विजिबल आहे का तुम्हाला? ठीक आहे. येस. ठीक आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. ठीक आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. क्वेश्चन वाचताना व्यवस्थित वाचायचा. जे शब्द हायलाइट आपल्याला वाटतात त्यांना लगेच सर्कल करून घ्यायचं आहे जेणेकरून ते डोळ्यासमोर राहतात. ठीक आहे. प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. ठीक आहे. प्रमाण वेळेचं पण आपण पाहिलेलं की भारताची जी प्रमाण वेळ आहे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व याच्यातून जाते. ती मकाऊ मी सांगितलेलं MACOU म्हणजेच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि उत्तर प्रदेश या राज्यातून ती पास होते. आणि आपण पाहिलं की गुजरात आणि सगळ्यात पश्चिमेकडील आणि अरुणाचल प्रदेश सगळ्यात पूर्वेकडील यांच्यात 2 तासांचा फरक येतो. ठीक आहे. हे आपल्याला प्रमाण वेळेबद्दल एवढी माहिती आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या परिवलनामुळे आता इथे 2 कन्सेप्ट येतात. एक PYQच्या माध्यमातूनच आपण कन्सेप्ट क्लिअर करू. ठीक आहे. सो इथे 2 कन्सेप्ट येतात. एक परिवलन आणि दुसरा आहे परिभ्रमण. ठीक आहे. सो हे तिथेच नोट्स मध्ये फक्त ऍड करून घ्या परिवलन आणि परिभ्रमण. ठीक आहे. येस बरोबर. 181 आहेत अक्षवृत्त, 360 रेखावृत्त आणि रेखावृत्त वेळ दर्शवतात. बरोबर. ठीक आहे. सो परिवलन आणि परिभ्रमण. परिवलन म्हणजे काय तर रोटेशन. इंग्लिश पण लक्षात राहू द्या. काही वेळेस मराठी शब्द लवकर लक्षात येत नाही. आणि परिभ्रमण म्हणजे रिव्होल्यूशन. ठीक आहे. सो परिवलन म्हणजे काय तर पृथ्वीचा हा जो अक्ष असतो तर त्याच्यावरती स्वतःच्या अक्षाभोवती फिरणं म्हणजे स्वतः भोवती फिरणं ते झालं परिवलन. आणि परिभ्रमण म्हणजे काय तर हा सूर्य असेल ठीक आहे. सो हा सूर्य
आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणं त्याला बोलतात आपण परिभ्रमण. ठीक आहे. सो परिवलन म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती स्वतःच्या अक्षाभोवती फिरणं आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरणं. ठीक आहे. सो परिवलन म्हणजे रोटेशन म्हणजे काय, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरणं, स्वतःच्या अक्षाभोवती फिरणं. आणि परिभ्रमण म्हणजे काय, तर पृथ्वीचा सूर्याभोवती फिरणं त्याला बोलतात परिभ्रमण. ठीक आहे. आणि हे झालं परिवलन. ठीक आहे. सो हे परिवलन किती वेळात होतं, 24 तास, 24 आवर्स. ठीक आहे. आणि परिभ्रमण 365 दिवस. ठीक आहे. परिभ्रमण 365 दिवस लागतात पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी कंप्लीट करायला आणि स्वतःभोवती एक फेरी कंप्लीट करायला 24 तास लागतात. ठीक आहे. येस. तर मग क्वेश्चन आहे की पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते. ठीक आहे. आपल्याला माहिती परिवलन म्हणजे पृथ्वीचं स्वतः भोवती फिरणं. ठीक आहे. पृथ्वीचं स्वतः भोवती फिरणं आपल्या अक्षावरती आणि पृथ्वी फिरते या डायरेक्शनने. ठीक आहे. म्हणजे काय, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे. सो पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतीये. ठीक आहे. आणि या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्त, हे जे रेखावृत्त आहेत, ठीक आहे, तर या प्रत्येक रेखावृत्तावरती काय होणार आहे, स्थानिक वेळ भिन्न भिन्न असणार आहे. आपण पाहिलं 2 रेखावृत्तांमध्ये 4 मिनिटाचा फरक असतो एका 2 रेखावृत्तांमध्ये 4 मिनिटचा. सो फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे स्वतःभोवती फिरण्यामुळे काय होतंय, तर प्रत्येक रेखावृत्त जे आहे फिरत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. नेक्स्ट आहे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला. आपल्याला माहिती, आपण पाहिलं की प्रत्येक देशाचा जो विस्तार आहे वेगवेगळा आहे. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल आपला जर पाहिला, सपोज दिस इज इंडिया. ठीक आहे. तो आपण पाहिलं गुजरात आणि अरुणाचल प्रदेश याच्यामध्ये 2 तासांचा डिफरन्स आहे आणि तोच जर इकडे 6 वाजले असेल तर इकडे 8. तर हा डिफरन्स कमी करण्यासाठी आपण प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला, जी 82 डिग्री 30 मिनिट वरून जाते. ठीक आहे. सो हे दोन्ही सेंटेन्स जे आहेत ते काय आहेत, बरोबर आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपला आन्सर येईल की दोन्ही विधाने बरोबर आहेत. समजला हा क्वेश्चन? ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम ऑनलाइन वाले? यस यस. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. का? कारण की आपण शिकलेलो आहोत रेखावृत्त आणि रेखावृत्ताचा वापर स्थानिक वेळ निश्चितीसाठी होतो आणि स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी आपण प्रमाणवेळ पद्धत आणलेली आहे. सो हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट हा राज्यसेवेचा क्वेश्चन होता, राज्यसेवा पूर्व परीक्षा. ठीक आहे. येस. हा आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये पाहू. येस. किती सोपा क्वेश्चन होता की खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, योग्य अयोग्यवरती लक्ष ठेवायचं, राऊंड करून घ्यायचं आहे कधीही आलं तरी. ठीक आहे. बिकॉज इंग्लिश मध्ये ज्यावेळेस क्वेश्चन वाचतो त्यावेळेस लास्टला दिलं असतं करेक्ट की इनकरेक्ट, आणि बऱ्याचदा आपण हे वाचत नाही, करेक्ट आपल्याला दिसून जातं आणि आपण हे करून जातो, फसतो तिथे. करेक्टच्या ऐवजी इनकरेक्ट स्टेटमेंट निवडतो किंवा इनकरेक्टच्या ऐवजी करेक्ट स्टेटमेंट निवडतो. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. नेक्स्ट, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते आणि पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. ठीक आहे. सो बेसिक लेवल हा 1ली 2रीच्या मुलांचा क्वेश्चन आहे. आणि इलिमिनेशन बघा, जरी कोणाला येत नसेल तर दक्षिण उत्तर पृथ्वी फिरत नाही. ठीक आहे. सो डिरेक्टली 2 कट होतात, द्यायचे म्हणून ऑप्शन दिलेले आहेत. त्यामुळे इकडे ठीक आहे, इकडे कन्फ्युजन होऊ शकतं.
ठीक आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते की पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पण लक्षात ठेवायचं पृथ्वी नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ठीक आहे, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत आहे. इझी क्वेश्चन, डिरेक्टली राज्यसेवेला विचारलाय, 2 मार्क्स आपल्या हातात. ठीक आहे, सो अशा लेवलचे क्वेश्चन येतात आणि ते आपले चुकले नाही पाहिजे. ठीक आहे, सो इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट, येस, किती डिरेक्ट क्वेश्चन विचारलाय पहा. आपण कालच अभ्यास केला याच्यावरती की सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांतील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे. ठीक आहे, सो सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांतील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे आपण पाहिलं. सौराष्ट्र इज इन गुजरातमध्ये आणि अरुणाचल प्रदेश, तर यांच्यामध्ये डिरेक्टली आपल्याला माहिती आहे 2 तासांचा फरक आहे अप्रॉक्सिमेटली. समजलं, कारण की किती ह्याचा आहे, इकडे 68 डिग्री आणि इकडे 97 डिग्री आहे अरुणाचल प्रदेशमध्ये अप्रॉक्सिमेटली. सो 29 मीन्स अप्रॉक्सिमेटली 30 डिग्रीचा डिफरन्स आहे आणि 30 वरून 4 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री, तर मग 30 डिग्री म्हणजे किती, तर 120 मिनिट्स म्हणजेच 2 तास. समजलं हे. ठीक आहे, येस, ऑनलाईन वाल्यांनी आन्सर्स द्यायचे आहेत कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, ओके, हे आपण पाहणार आहोत. येस, डिरेक्ट क्वेश्चन. ठीक आहे, डिरेक्ट विचारलाय, महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे. ठीक आहे, मी काय सांगितलं होतं काल, ही जर पृथ्वी आहे त्याच्यावरती विषुववृत्त आहे, तर आपला आणि हा 0 डिग्रीचा रेखावृत्त आहे, तर आपला भारत जो आहे तो इथे येतो. ठीक आहे, सो आपला भारत इथे येतो, महाराष्ट्र इथे येतो. सो आपण जो आहे तो उत्तर पूर्व गोलार्धात येतो. म्हणजे काय, तर विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि 0 डिग्री ही जी स्टँडर्ड लाईन आहे, प्रमाण वेळ आहे, त्याच्या पूर्वेला. त्यामुळे भारत जो आहे हा उत्तर पूर्व गोलार्धात येतो. ठीक आहे, त्यामुळे आपण काय बोललो, ज्यावेळेस भारताचं अक्षवृत्त सांगणार आहोत तर आपण अक्षवृत्तास असणार आहे, सो उत्तरेला असणार आहे. त्यामुळे आपल्या उत्तरात अक्षवृत्त सांगताना उत्तर आलं पाहिजे, भारताचं असू दे किंवा महाराष्ट्राचं. सो आपल्याला पाहिजे उत्तर 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 उत्तर. ठीक आहे, दक्षिण 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 दक्षिण, भारत दक्षिणेला नाहीच आहे विषुववृत्ताच्या, त्यामुळे ऑप्शन कट. 2 गेले, 50-50 ला आलो आपण. ठीक आहे, सो 50-50 ला आलो. सो आपल्याकडे आहे उत्तर 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 उत्तर. ठीक आहे, सो एका शब्दावरून फक्त आपले 2 ऑप्शन इलिमिनेट झाले. नाउ एक्झॅक्ट जर पाहिलं 15 डिग्री 15 डिग्री, येस 22 डिग्री 22 डिग्री. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला आता पुढच्या ह्याची गरज आहे. तर आपल्याला माहिती आहे 15 44 आणि 22 6. सो आपला आन्सर. ठीक आहे, 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट्स उत्तर, हे आपलं ऑप्शन आहे. सो अशा पद्धतीने ना हे जे असतं ना हे सगळ्यांना येत नाही. बऱ्याचदा मुलं हे पाठ करत बसतात, पण ही कन्सेप्ट समजायची आहे की आपण उत्तर पूर्व गोलार्धात आहोत, त्यामुळे अक्षवृत्त सांगताना विषुववृत्ताच्या वरती आपण असणार आहे आणि रेखावृत्त सांगताना पूर्वेला आहे आपण 0च्या. ठीक आहे, सो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन समजला, डिरेक्ट क्वेश्चन आहे, काहीही प्रॉब्लेम यायला नको इथे. ठीक आहे, येस. नेक्स्ट, येस, हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे हा, की जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल. ठीक आहे, म्हणजे काय, तर भारतात दुपारचे 12 वाजले असतील. ठीक आहे, तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच म्हणजे 0 रेखावृत्त आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल डेट लाईन म्हणजे 181 डिग्री 180 डिग्री. ठीक आहे, एक्झॅक्टली अपोजिट या रेखावृत्तांवरती काय वेळ असेल. ठीक आहे, सो या रेखावृत्तावरती काय वेळ असेल. ठीक आहे, सो कसं कॅल्क्युलेट करायचं हे, तर आपल्याला
त्या रेखावृत्त आपल्याला माहिती आहे इकडे 0 डिग्रीची ही लाईन, ठीक आहे. आपण भारताची प्रमाण वेळेची लाईन आहे 82 डिग्री 30 मिनिट, ठीक आहे. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट इकडे असणार आहे 180 डिग्रीची, ठीक आहे. सो 0 पासून 82 पर्यंत किती रेखावृत्ताचा डिफरन्स येतोय, तर अप्रॉक्सिमेटली 82, ठीक आहे. सो 82 डिग्रीचा डिफरन्स येतोय. आणि मी सांगितलं 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट, तर 82 डिग्री म्हणजे किती मिनिट्स, ठीक आहे. सो 82 गुणिले 4 328 मिनिट, ठीक आहे. 328 मिनिट म्हणजे किती आवर्स, किती तास डिवाइड बाय 60, ठीक आहे. सो हे होतील आणि हे 60 it should be around 5 hours. Just a minute. बरं. Divide by 15. म्हणजे 5 आवर्सच्या अराउंड येईल हे. सो समथिंग इज ओके 328 मिनिट्स, ओके. ठीक है. yes 328 divided by 60, so it should be around 5 or something. so 12च्या मागे आपल्याला जायचंय. yes 548 येईल हे, ठीक आहे. सो 548 मीन्स अप्रॉक्सिमेटली 6 तास मागे जायचंय. सो 12च्या जर मागे 6 तास गेलो आपण तर 630. परंतु आपल्याला माहिती आहे ही रेषा आपल्या मागे आहे, ठीक आहे. सो आपल्याकडे जर सकाळचे 12 वाजले असतील तर 0 वरती इकडे 0 आहे, इकडे 82 डिग्री वाली आहे, तर इकडे सकाळचे 12 दुपारचे 12 इकडे 6 तास मागे जाऊन सकाळचे 6 वाजले असणार आहे, 6च्या अराउंड, ठीक आहे. अप्रॉक्सिमेशन, सो इव्हिनिंग नसणार आहे. 2 ऑप्शन आपले कट झाले, ठीक आहे. आपण गेलो मॉर्निंगला, ठीक आहे. मॉर्निंग 6:30 आणि इव्हिनिंग 6:30 की 5:30, ठीक आहे. अगेन इकडनं आपली 82 डिग्रीची आणि त्याच्या पुढे ही 180 डिग्रीची, ठीक आहे. सो डिफरन्स किती आला, 180 मायनस 82, एक मिनिट 9, ठीक आहे. सो इट शुड बी अराउंड 98 चा डिफरन्स येतोय, ठीक आहे. सो 98 into 4 392, ठीक आहे. डिवाइड बाय 60 केलं तर इट शुड बी अराउंड, ठीक आहे, 17. सो ओके, so it should be around 5 something, ठीक आहे. सो 5 तास म्हणजे काय, 12च्या पुढे 12 आणि 5 17 म्हणजे 5, ठीक आहे. सो 5 वाजले असणार आहे. सॉरी आय एम सो सॉरी, इकडे एक जस्ट मला कन्फर्म करू द्या. के इज 392, yes it's 6 hours आणि 650 होतात अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे. 6 मग 12च्या पुढे 6, ठीक आहे. सो 6:30 इव्हिनिंग, ठीक आहे.
हे थोडंसं कॅल्क्युलेशन आपण डिटेल धरलेलं नाही, फक्त अप्रॉक्सिमेशन धरलेलं आहे. बट ऑप्शन इलिमिनेट आपण करू शकतो या ठिकाणी 2 आणि टाइम सेव्हिंग साठी. कारण की काय आपल्याला माहिती आहे 082 आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहेत आणि 180. ठीक आहे. सो हे अप्रॉक्सिमेशनने आपण काढलेलं आहे, परंतु हे 2 ऑप्शन टाइम वाचवण्यासाठी आपण इलिमिनेट करू. इथे सुद्धा आपल्याला हे दोन्ही मिळतील, सेम आहे. सो आपल्याला सकाळचे मॉर्निंगचे कॅल्क्युलेट करायचे नाही, आपल्याला फक्त इव्हिनिंगचे कॅल्क्युलेट करायचे आहे. त्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन फक्त हे 2 नंबरचं असेल की 180 मायनस 82 डिग्री 30 मिनिट्स. ठीक आहे. सो हे आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे. सो अशा पद्धतीने या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जात आहेत. ठीक आहे. डायरेक्ट रेखावृत्त म्हणजे काय, अक्षवृत्त म्हणजे काय, ठीक आहे, हे विचारतायत. आपण पाहिलं डेफिनेशन विचारू शकतात. ओके. ठीक आहे. येस. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण टॉपिक पाहिला आहे आणि सगळे टॉपिक आपण असेच कव्हर करणार आहोत. सो एक्झॅक्टली कळालं तुम्हाला की अक्षवृत्त रेखावृत्तावरती कसे क्वेश्चन विचारतात. डिरेक्टली अक्षवृत्त महाराष्ट्र किंवा भारताचं विचारू शकतात. नेक्स्ट की अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची डेफिनेशन येऊ शकते, किती आहेत किती नाही संख्या. त्याच्यानंतर प्रमाण वेळेवरती क्वेश्चन विचारतील, कोणत्या राज्यातून पास होते. ठीक आहे. सो हे सगळं आपण पाहिलेलं आहोत. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण जाऊ. सो दररोज लेक्चरला येताना जे आहे आधीचं लेक्चरचं रिवाइज करायचं. इकडे आल्यावर सुद्धा आपण रिव्हिजन घेणार आहोत, त्यामुळे येताना रिव्हिजन करून यायची. अक्षवृत्त आहे पाहिलं आपण. ठीक आहे. हे सगळं आपण रिवाइज केलेलं आहे. येस. येस. आणि हे सर्वाधिक प्रमाण वेळा जे आहेत त्या फ्रान्स या देशाच्या आहेत. ठीक आहे. 12 आहे. का आहेत ते पण मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण आजचा टॉपिक पाहू, तो आहे महाराष्ट्राचा. त्याच्या आधी आपण भारताचा विस्तार पाहू. 1 मिनिट. येस. क्षेत्रफळ. येस. हा. ठीक आहे. ही पीडीएफ जी आहे तुम्हाला पुन्हा एकदा फोटोज काढून टेलिग्राम वरती अपलोड केलेली जाईल. याच्यात थोडेसे पेजेस मागे पुढे झालेले आहेत, याच्यात थोडी अजून इन्फॉर्मेशन ऍड करून तुम्हाला मी टेलिग्राम वरती अवेलेबल करून देईल. ठीक आहे. परंतु ती पीडीएफ तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या नोटबुक मध्ये लिहून काढायची आहे. ठीक आहे. जेणेकरून लक्षात राहील, झेरॉक्स काढायचे नाहीयेत. ठीक आहे. सो ठीक आहे. येस. आजचा पहा, भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. मी सांगितलं, वाक्य लक्षात ठेवायचं, आपल्याला आन्सर काढताना लक्षात येणार आहे. भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. का उत्तर पूर्व? विषुववृत्ताच्या वरती आणि 0 रेखावृत्ताच्या पूर्वेला, त्यामुळे भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. हा आहे येस, हा उत्तर आणि पूर्व. ठीक आहे. सो भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला आहे. हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे काही एक्सप्लेन करायची गरज नाही. बट स्टील ठीक आहे, हा जर भारत असेल तर महाराष्ट्र या ठिकाणी आहे. ठीक आहे. ज्यांना डायरेक्शन सुद्धा समजत नाही, मॅप वरती हा आहे पश्चिम. ठीक आहे. हा पूर्व, नेहमी लक्षात ठेवायचं. उत्तर आणि दक्षिण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो पश्चिम, पूर्व, दक्षिण, उत्तर. ठीक आहे. इकडे कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. ठीक आहे. इकडे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि इकडे ईशान्य. ठीक आहे. लिहून घ्या, कन्फ्युजन होत असेल तरी लिहून घ्या. ठीक आहे. बिकॉज नंतर या गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या पाहिजे. नैऋत्य बोलल्यावर लगेच भारताचा हा पार्ट लक्षात आलं पाहिजे. वायव्य म्हटल्यावर हा पार्ट लक्षात आलं पाहिजे. आग्नेय, ईशान्य भारत म्हटल्यावरती हा पार्ट आपण पार्ट बद्दल बोलतोय हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पश्चिम, पूर्व,
उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ठीक आहे, काढून ठेवा, लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, सो महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, इकडे आहे महाराष्ट्र. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट, क्षेत्रफळ. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? ठीक आहे, डिरेक्ट क्वेश्चन कंबाईनला की भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे, किती? 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे, 32,00,000 बोलायचंय. ठीक आहे, सगळ्यांनी बोलायचंय. ठीक आहे, 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे, का? कारण की आपल्या जिभेला त्याची सवय झाली पाहिजे. त्यामुळे जर ऑप्शन मध्ये वेगवेगळे अंक दिले तरी आपल्या जिभेला ज्याची सवय झालेली आहे तोच आपण बोलत आहोत. 32,87,263 चौरस किलोमीटर. 32,87,263 चौरस किलोमीटर हे आहे भारताचं क्षेत्रफळ. तर भारताचं क्षेत्रफळ हे जगाच्या 2.42% आहे. ठीक आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2.5% क्षेत्रफळ आहे. जगाचं एकूण जे क्षेत्रफळ आहे, एरिया आहे, त्याच्यापैकी भारताचं किती आहे? 2.42. ठीक आहे, 2.42%. ठीक आहे, हे चीनच्या क्षेत्रफळाच्या 1/3 आहे. ठीक आहे, म्हणजे चीनचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या 1/3 आपलं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, म्हणजे चीनचं जर 100 धरलं क्षेत्रफळ तर आपलं 33%. ठीक आहे, यस. तर मग चीनच्या क्षेत्रफळाच्या 1/3 आहे. हे दोन्हीही PYQ आहेत. PYQ, अगेन PYQ, PYQ. ठीक आहे, तो हे पाठच असलं पाहिजे. तिन्ही स्टेटमेंट जे आहे पाठ पाहिजे. ठीक आहे, की भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर ते जगाच्या 2.42% म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2.5% आहे. आणि चीनच्या क्षेत्रफळाच्या 1/3% आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ठीक आहे, आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला जगात 7वा क्रमांक लागतो. भारताचा कितवा क्रमांक लागतो? 7वा. ठीक आहे, सो सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेलं राष्ट्र आहे का आपण? नाही, आपला 7वा क्रमांक लागतो. तर पहिला कोणाचा लागतो? पहिला लागतो रशियाचा. सॉरी, दुसरा कॅनडा. ठीक आहे, तिसरा चीन, चौथा USA, 5वा ब्राझील आणि 6वा ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ही 6 नावं लक्षात ठेवायची आहे. पहिला रशिया. ठीक आहे, एक जस्ट याच्यामध्ये पाहून घ्या म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. येस, ठीक आहे, सो इकडे रशिया. ठीक आहे, सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला राज्य इकडे असं. ठीक आहे, सो हा रशिया आहे इकडे. ठीक आहे, रशिया. नेक्स्ट कोणता होता? कॅनडा. इकडनं सॉरी एवढा. ठीक आहे, नेक्स्ट कॅनडा. तिसरा कोणता होता? आय थिंक सो US, नाही सॉरी चायना. येस, इकडे चायना. ठीक आहे, सो हा चायना 3 नंबर. त्याच्यानंतर US 4 नंबर, रशिया 1 नंबर, 2 नंबर कॅनडा, 3 नंबर चायना, 4 नंबर USA इकडे. ठीक आहे, सो 4 नंबर USA, 5 नंबर ब्राझील. राईट, यस, 5 नंबर ब्राझील इकडे. इकडे 5 नंबर ब्राझील साऊथ अमेरिका मध्ये. आणि 6 नंबर ऑस्ट्रेलिया इकडे, 6 नंबर. ठीक आहे, आणि मग 7 नंबरला भारत. आणि मग 7 नंबरला भारत. 1 नंबर रशिया. क्षेत्रफळ पाहून घ्या, रशियाचं आहे मोठं. यस, रशिया. त्याच्यानंतर कॅनडा 2 नंबर,
3 नंबर चायना, 4 नंबर USA, 5 नंबर ब्राझील आणि 6 नंबर आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, आणि 6 नंबर आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, येस. ठीक आहे, क्लिअर. येस, हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, रशिया, कॅनडा, चायना, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया. डोळ्यासमोर मॅप जर असेल तर ते डोळ्यात एकदा घालून घ्या की रशियाचा सर्वाधिक आहे, त्याच्यानंतर कॅनडाचा विस्तार पहा, क्षेत्रफळ पहा, चायनाचं पहा, US पहा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया ऑटोमॅटिकली लक्षात राहील. ठीक आहे, नेक्स्ट भारताचा आपण पाहिलं 7वा क्रमांक लागतो. ठीक आहे, सो सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य कोणतं आहे भारतात? ठीक आहे, तो भारतात सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे राजस्थान. राजस्थानचं क्षेत्रफळ मॅप मध्ये पहा, सर्वाधिक दिसेल. ठीक आहे, सो राजस्थानचं जे क्षेत्रफळ आहे ते सर्वाधिक आहे. नेक्स्ट मध्य प्रदेश आणि 3 नंबरला येतो महाराष्ट्र. ठीक आहे, तो सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे भारतामध्ये. 1 नंबरला राजस्थान, 2 नंबरला मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र. बऱ्याच बुक्स मध्ये या ठिकाणी संख्या दिलेली आहे. ठीक आहे, सो पाठ करायची गरज नाही, इतकं संख्या फॅक्ट्स जे आहे लक्षात राहणार नाही, फक्त महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, सो राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ठीक आहे, सो सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य. आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्य कोणतं आहे तर गोवा. गोवाचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे गोवा. आणि सिक्कीम, सिक्कीम सर्वात गोव्यानंतर दुसरं राज्य आहे की ज्याचं क्षेत्रफळ कमी आहे. सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य गोवा, गोव्यानंतर सिक्कीम, आणि सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे ते म्हणजे राजस्थान, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि मग महाराष्ट्र. ठीक आहे, जर केंद्रशासित प्रदेशात पाहिलं, ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशात जर पाहिलं तर सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या युनियन टेरिटरीचं किंवा केंद्रशासित प्रदेशाचं आहे तर लडाख. लडाखचं क्षेत्रफळ सर्व केंद्रशासित प्रदेश जे आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक आहे. आणि सर्वात कमी आहे लक्षद्वीप. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. ठीक आहे, एक फक्त आपण मॅप पाहू जेणेकरून आपल्याला गोष्टी लक्षात येतील. येस, सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य राजस्थान दिसतंय, सर्वाधिक क्षेत्रफळ पिंक कलर. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 नंबर येतं मध्य प्रदेश. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 3 नंबर महाराष्ट्र. ठीक आहे, सो सलग आहे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य जर पाहिलं तिकडे पाहायचं गोवा, सर्वात कमी, आणि 2 नंबरला सिक्कीम. ठीक आहे, नेक्स्ट सर्वात मोठी युनियन टेरिटरी लडाख. बघा क्षेत्रफळ पहा, सर्वात मोठी युनियन टेरिटरी आहे लडाख. ठीक आहे, लडाख. इकडे मग जम्मू काश्मीर आहे त्याच्यापेक्षा लहान, इकडे दिल्ली आहे, चंदीगड आहे. ठीक आहे, युनियन टेरिटरी. दादरा नगर हवेली आणि दीव दमन इकडे, इकडे लक्षद्वीप, पुदुचेरी इकडे आणि इकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे अंदमान निकोबार. ठीक आहे, मग या सगळ्यांमध्ये मोठी युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. ठीक आहे, सो समजलं हे? एकदा फक्त लक्षात घ्या, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. गोष्टी इथेच पाठ करायच्या, हे खूप सोपं आहे, बेसिक आहे. ठीक आहे, सो हे झालं भारताचं क्षेत्रफळ. ठीक आहे, येस. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाहू आपण. ठीक आहे, सो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ भारताचं किती होतं 32,00,000
किती 32,87,263, राईट? विसरले तुम्ही? येस, 32,87,263. ठीक आहे, विसरायचं नाहीये, आत्ताच विसरताय, त्यामुळेच बोललं इथेच पाठ करून घ्यायचंय. 32,87,263 चौरस किलोमीटर. होमवर्क हे लाख हेक्टर मध्ये किती होतंय ते सांगायचं. लाख हेक्टर मध्ये किती होतंय ते सांगायचं. ठीक आहे, ठीक आहे. सो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे, किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे, किती आहे महाराष्ट्राचं? 3,07,713 चौरस किलोमीटर. यास थोडस बोरिंग आहे, इथे फॅक्ट्स लक्षात ठेवायचं, बट एवढ्याही फॅक्ट्स नाहीये जास्त. ठीक आहे, एवढा नाहीये, जस्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आणि ते जर लाख हेक्टर मध्ये केलं तर 307.70 लाख हेक्टर. ठीक आहे, सो 307.70 लाख हेक्टर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बोलायचं आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर, 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, ऑनलाईन वाल्यांनी खाली कमेंट सेक्शन मध्ये आन्सर द्यायचे आहेत. ठीक आहे, येस. ठीक आहे, सो 3,07,713 चौरस किलोमीटर आणि 307.70 लाख हेक्टर. ठीक आहे, 307.70 लाख हेक्टर. भारतात आपला आपण पाहिलं तिसरा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. सो आपला क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो. नेक्स्ट, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ जे आहे ते महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. ठीक आहे, भारताने जगाचं किती व्यापलेलं आहे? 2.42%. ठीक आहे, आणि महाराष्ट्राने भारताचं किती व्यापलेलं आहे? तर महाराष्ट्राने भारताचं 9.36% जे आहे तेवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. किती? 9.36%. ठीक आहे, 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने भारताचं व्यापलेलं आहे. यस, ठीक आहे. नाउ भारत व ठीक आहे, सो नाउ भारत व महाराष्ट्राचा विस्तार. ठीक आहे, सो क्षेत्रफळ झालं आपलं. येस, नेक्स्ट म्हणजे आपलं स्थान झालं, क्षेत्र आकार झाला. आता आपण विस्ताराकडे चाललेलो आहोत. ठीक आहे, सो भारत आणि महाराष्ट्राचा विस्तार पाहायचा आपल्याला. ठीक आहे, सो क्षेत्रफळाचा पार्ट जो आहे तो पुन्हा पाठांतराचा आहे. ठीक आहे, सो भारत व महाराष्ट्राचा विस्तार. सो फर्स्ट भारताचा पाहू आपण. ठीक आहे, सो भारताचा पूर्व पश्चिम विस्तार. ठीक आहे, म्हणजे काय? ठीक आहे, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार. पूर्व पश्चिम विस्तार किती सांगितलाय? 2,933 किलोमीटर. ठीक आहे, 2,933 किलोमीटर. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार, हा विस्तार 2,933 किलोमीटर. ठीक आहे, आणि दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? 3,214 किलोमीटर. हा 3,214 किलोमीटर. ठीक आहे, सो दक्षिण उत्तर 3,214 किलोमीटर आणि पश्चिम पूर्व पश्चिम 2,933 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे काय दिसते आपल्याला? दक्षिण उत्तर विस्तार जास्त आहे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. ठीक आहे, अराउंड 200-300चा फरक आहे. ठीक आहे, सो पूर्व पश्चिम विस्तार जो आहे 2,933 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो आहे 3,214 किलोमीटर. सो भारताचा दक्षिण उत्तर विस्तार
हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. सो काय सांगितलंय तर भारताचा दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. सो भारताचा दक्षिण उत्तर विस्तार जो आहे हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे. 3214 2933 किलोमीटर. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं की भारताचा दक्षिण उत्तर जास्त आहे विस्तार दॅन पूर्व पश्चिम. ठीक आहे. जस्ट एकदा मॅप मध्ये बघून घेऊ. ठीक आहे. जेणेकरून डायरेक्टली सेंटेन्स झालं तरी लक्षात राहील. हा विस्तार पहा. हा जास्त आहे एज कम्पेअर टू दिस. ठीक आहे. हा आहे 2900 अराउंड आणि हा आहे 3200. ठीक आहे. सो हा जास्त आहे ऍज कम्पेअर टू दिस. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन पाहिलं समजेल तुम्हाला की का सांगत आहे. ठीक आहे. सो एवढं क्लिअर की पूर्व पश्चिम विस्तार काय आहे. दक्षिण उत्तर विस्तार पूर्व पश्चिम पेक्षा जास्त आहे. नेक्स्ट समुद्र किनारा आहे भारताला माहिती आहे. मुख्य भूमीला समुद्र किनारा आपला. ठीक आहे. नवीन आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. इकडे अरबी समुद्र पश्चिमेला, खाली हिंदी महासागर, आणि इकडे बंगालचा उपसागर. मॅप मध्ये पाहायचं. ठीक आहे. अगदी ह्याच्यावर सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. महाराष्ट्र इकडे आहे. सो आपल्याला कोणता आहे अरबी समुद्रचा समुद्र किनारा आहे. सो सागर किनारा पाहिलं तर भारताला मुख्य भूमी म्हणजे कोणती ही जी मुख्य भूमी आहे तर या ठिकाणी आपल्याला आहे 6100 किलोमीटरचा समुद्र किनारा. गुजरात पासून खाली इकडे आणि इकडे वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल पर्यंत जर धरला तर तो आहे 6100 किलोमीटर. आणि एकूण जर धरला म्हणजे कोणता एकूण म्हणजे कोणता तर इकडे आहे आपलं लक्षद्वीप, इकडे अंदमान निकोबार, तर ह्या बेटांचा सुद्धा धरला किनारा तर तो आहे 7517 किलोमीटर. 7517 किलोमीटर. सो टोटल भारताला किती समुद्र किनारा आहे 7517 किलोमीटर. ठीक आहे. सो 7517 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. ठीक आहे. मुख्य भूमीला 6100 आणि जर बेटांचा धरला लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार तर 7517 किलोमीटर. किती 7517 किलोमीटर. मग सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला आहे तो गुजरातला आहे. ठीक आहे. सर्वाधिक समुद्र किनारा गुजरात राज्याला आहे आणि सर्वात कमी समुद्र किनारा आहे गोवा राज्याला. ठीक आहे. गोव्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे इकडे गोवा. सर्वात कमी समुद्र किनारा गोवा या राज्याला आहे आणि सर्वाधिक जो आहे तो गुजरातला आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे ही जी राज्य आहेत समुद्र किनाऱ्याला लागून तर त्याच्यापैकी सर्वाधिक ते सर्वात कमी म्हणजे गुजरात पासून गोवा पर्यंत क्रम तुम्हाला लावायचा आहे. उतरता क्रम की कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे आणि सर्वात कमी. मग गुजरात पासून तुम्हाला तो क्रम लावायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. मी सांगेल ते आन्सर बट तुम्हाला स्वतःला हा होमवर्क करायचा आहे. ठीक आहे. सो आय होप सो एवढं क्लिअर असतील. एवढ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर असतील. ठीक आहे. सो भारताचा आपण विस्तार पाहिला. पूर्व पश्चिम 2933, दक्षिण उत्तर 3214 किलोमीटर. भारताचा दक्षिण उत्तर जास्त आहे पूर्व पश्चिम पेक्षा. समुद्र किनारा मुख्य भूमीला 6100 किलोमीटर. एकूण आहे 7517 किलोमीटर. सर्वाधिक समुद्र किनारा गुजरातला आहे आणि सर्वात कमी गोव्याला आहे. ठीक आहे. सो हा झाला भारताचा विस्तार. ठीक आहे. येस. आता महाराष्ट्राचा पाहू. ठीक आहे. सो महाराष्ट्राचा विस्तार जर पाहिला तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार
पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम. ठीक आहे. ठीक आहे. सो पूर्व पश्चिम आपला 800 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि दक्षिण उत्तर विस्तार जो आहे, दक्षिण उत्तर म्हणजे हा, तर हा 720 किलोमीटर आहे. ठीक आहे. सो दक्षिण उत्तर किती आहे? 720 किलोमीटर. म्हणजे काय? मग सांगा, महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार जास्त आहे की पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे? पूर्व पश्चिम 800, दक्षिण उत्तर 720. तर सर्वाधिक आपला कोणता आहे? तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम जो आहे हा विस्तार हा जास्त आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा जास्त आहे. भारताचा दक्षिण उत्तर जास्त आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम जास्त आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे, तर भारताचा दक्षिण उत्तर विस्तार जास्त आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पूर्व पश्चिम विस्तार, दक्षिण उत्तर विस्तार आणि पूर्व पश्चिम जास्त आहे महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर पेक्षा. ठीक आहे. नेक्स्ट, सागर किनारा पाहिला तर आपण पाहिलं महाराष्ट्राला या साईडला अरबी समुद्राचा सागर किनारा आहे, समुद्र किनारा आहे. ठीक आहे. इकडे. ठीक आहे. तर हा अरबी समुद्राचा समुद्र किनारा आपल्याला आहे 720 किलोमीटर लांबीचा. किती? 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे आपल्याला. ठीक आहे. सो 720 किलोमीटर लांबीचा आपला समुद्र किनारा आहे. नेक्स्ट, मग सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे? ठीक आहे. सो इकडे जर पाहिलं, अशी जर किनारपट्टी हा जर महाराष्ट्राचा भाग असेल तर या ठिकाणी वरती पालघर, ठीक आहे, खाली ठाणे, मुंबई, ठीक आहे, खाली इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. सो असे आहेत. तर मग याच्यामध्ये सर्वाधिक जो आहे तो आहे रत्नागिरीला 237 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. रायगडला 122 किलोमीटरचा आहे. किती आहे हे विचारणार नाही, याच्यापेक्षा जिल्हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा मेन्सचा पार्ट आहे. प्रिलिम्स पुरतं एवढंच की रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, ठीक आहे, त्याच्यानंतर बृहन्मुंबई म्हणजे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर दोन्ही मिळून, त्याच्यानंतर पालघर आणि त्याच्यानंतर ठाणे. ठीक आहे. म्हणजे रत्नागिरी र, रायगड रा, त्याच्यानंतर सिंधू, ठीक आहे, र रा सी, हे लक्षात ठेवायला सोपं. त्याच्यानंतर बृहन्मुंबई, मुंबई येतो आणि मग वरती पालघर आणि ठाणे. ठीक आहे. सो सोपं आहे. हे फिगर लक्षात ठेवलं तरी नाही तरी चालेल, परंतु हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो हा झाला महाराष्ट्राचा विस्तार. ठीक आहे. ओके, क्षेत्रफळ झालं आपला, त्याच्यानंतर भारत, ओके, विस्तार झाला. ठीक आहे. सो हा टॉपिक जो आहे तो कव्हर झालेला आहे. या टॉपिक मध्ये एवढ्याच फॅक्ट्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. सो आपण आता PYQ वरती जाऊ. याच्यावरती कसे PYQs आहेत. मला जेवढे PYQ सापडतात राज्यसेवेचे, कंबाईन बी, कंबाईन सी, त्या टॉपिक वरचे ते मी गोळा करून आणते इकडे. डिरेक्टली आयोगाचा क्वेश्चन पेपर जो आहे तर त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे, जेणेकरून हा फॉन्ट जो आहे आयोगाचा तो तुम्हाला यूज टू व्हावा. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही बुक मधून नंतर त्या टॉपिक वरचे अजून PYQ जे आहे ते सॉल्व्ह करू शकता, बिकॉज मला एवढं फाइंड करणं नाही होत. सो मॅक्झिमम मला जेवढे सापडलेले आहेत तेवढे मी आणलेले आहेत. ठीक आहे. येस. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे नीट बघा. विधान अ दिलेलं आहे की भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध समजलेला आहे. विषुववृत्त 0 डिग्री. ठीक आहे. याच्या वरती उत्तर गोलार्ध, याच्या खाली दक्षिण गोलार्ध. मग मला सांगा
भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात आणि काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का? ठीक आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार जो आहे तो 7,500 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. दोन्ही स्टेटमेंटचा आन्सर सांगा मला. ठीक आहे. हे दोन्ही स्टेटमेंट आपण स्टडी केलेले आहेत. ठीक आहे. ऑनलाईन वाले आन्सर द्या. ठीक आहे. सगळ्यांनी द्यायचंय. आपण अभ्यासाला आलेलो आहोत, या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व करायला यायला हवे. ठीक आहे. सो आन्सर सांगा, पटकन सांगा. ऑनलाईन वाले सगळ्यांनी सांगायचं, सगळ्यांनी आन्सर द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात तर काही भूभाग दक्षिण गोलार्धात येतो आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. ठीक आहे. विधान आहे, विधान अ आणि ब दोन्ही बरोबर, अ आणि ब दोन्ही चूक, अ बरोबर असून ब चूक आणि अ चूक असून ब बरोबर. ठीक आहे. सो आन्सर द्या. ठीक आहे. ऑनलाईन वाले सगळ्यांनी आन्सर टाइप करायचा आहे. सांगा लवकर. सोपा क्वेश्चन आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेला हा क्वेश्चन आहे. 2023 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. यस बरोबर. ठीक आहे. सो भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भारत पूर्णपणे या ठिकाणी उत्तर गोलार्धात आहे. ठीक आहे. कारण की आपला अक्षवृत्त विस्तार कुठून स्टार्ट होतो? 8 डिग्री पासून 37 डिग्री पर्यंत. इथे 0 आहे. सो आपण वरती आहोत, त्यामुळे आपण पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आपला कोणताच भाग खाली दक्षिण गोलार्धात येत नाही. ठीक आहे. सो हे चुकीचं आहे. ऑनलाईन वाले आन्सर द्या पटकन सगळ्यांनी. नेक्स्ट, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आपण पाहिलं आपला दक्षिणोत्तर विस्तार 3,214 किलोमीटर आहे. सिंपल एवढं माहिती आहे आणि क्वेश्चन आपला सुटत आहे. दोन्ही जे सेंटेन्स आहे दोन्ही चूक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा क्वेश्चन. ठीक आहे. सो दोन्ही चुकीचे आहेत. नेक्स्ट, सो समजलं अशा पद्धतीने क्वेश्चनला टॅकल करायचंय. ठीक आहे. खूप इझी आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन्स येतात. येस. नेक्स्ट क्वेश्चन पहा की महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. हा क्वेश्चन सुद्धा आपण करून घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे सांगा. ऑनलाईन वाले आन्सर द्या. ठीक आहे. मला समजणार नाही, तुम्हाला समजतंय की नाही? ठीक आहे. सो महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 आणि ते भारताच्या किती आहे? 9.36. पाठ असेल तर डिरेक्टली 1 सेकंदात आपलं आन्सर येतं. 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. आणि 9.36 आला आन्सर. इझी आहे. डिरेक्टली ऑप्शन इलिमिनेट होतात. 3,05,726 2 कट झाले. एक जरी माहिती असेल, फक्त हे जरी माहिती असेल तर 2 कट होतात. या दोघांमध्ये 3,07,713 इथे दिसतोय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे 2 कट होतात, आपले 2 राहतात. त्याच्यापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर माहित असेल तर डिरेक्टली 1 सेकंड मध्ये आपला आन्सर इकडे येत आहे. ठीक आहे. येस. नेक्स्ट. येस. व्हॉट इज द टोटल जिओग्राफिकल एरिया ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर.
इकडे आन्सर मध्ये दिलेलं आहे लाख हेक्टर, लाख हेक्टर, लाख हेक्टर, लाख हेक्टर. कन्फ्यूज होऊन जायचं नाही. आपण जर चौरस किलोमीटर मध्ये केलंय, मग लाख हेक्टर मध्ये विचारलंय तर काय येईल? ठीक आहे. याच्यामध्ये ओळखीचे आकडे दिसतात 3,07,713. ठीक आहे. 3,07,307.70. फक्त पॉइंट्सच्या डिफरन्सने लाख हेक्टरचं कन्व्हर्जन झालेलं आहे. ठीक आहे. सो हे ओळखीचं आहे आपल्याला, त्यामुळे हे असण्याचे चान्सेस आहे. त्या ठिकाणी लाख हेक्टर विचारले मग कन्व्हर्जन करायची गरज आहे असं नाही. ठीक आहे. सो 3,07,307.70 लाख हेक्टर. आयोग तेच विचारतं, फक्त फिरवून विचारतं. ठीक आहे. दरवर्षी चौरस किलोमीटर विचारत होते, मुलांचं पाठ होतं, मग आयोगाने फिरवण्यासाठी एरिया तोच ठेवला, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र तेच विचारलं, फक्त लाख हेक्टर मध्ये विचारलंय. ठीक आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आपल्याला जे माहिती आहे ते हे आहे 3,07,000 म्हणजे 307.70 लाख हेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट अशा पद्धतीने हे पहा, हे किती इझी आहे की डिरेक्टली आपले हे ऑप्शन्सच कट होत आहेत. डिरेक्टली एका सेकंदात कंबाईन मध्ये जो आहे तो वेळेला खूप इम्पॉर्टन्स असतो, त्यामुळे क्वेश्चनही असे टाकले जातात की ज्याचा आन्सर तुम्हाला विदिन अ सेकंड येईल. ठीक आहे. खूप कमी क्वेश्चन्स असतात की जे मुद्दामून टाइम घालवण्यासाठी किंवा टाइम खाण्यासाठी टाकलेले असतात. ठीक आहे. सो टाइम घेण्यासाठी ते क्वेश्चन्स जे आहेत ते टाकलेले असतात, परंतु ते क्वेश्चन आपल्याला स्किप करता आले पाहिजे. येत असेल तरच सॉल्व्ह करायचे, कारण टाइमचं लिमिटेशन असणार आहे, टाइम आपल्याला वाचवायचा आहे, त्यामुळे येत असेल तरच सॉल्व्ह करायचं, नाहीतर सॉल्व्ह करायचा नाही. येस. नेक्स्ट क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग स्टेट म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? किती सोपा आहे, व्हेरी व्हेरी इझी. ठीक आहे. किती बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे, आणि असे बेसिक क्वेश्चन्स आपण करत नाही आणि चुकवतो, आणि त्यामुळे कट ऑफच्या खाली येतो. ठीक आहे. सो बेसिक लेवलचे क्वेश्चन्स चुकले नाही पाहिजे आपले. ठीक आहे. सो बघता तुम्ही जे शिकवलं जातं ना त्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत, आणि ज्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत तेच आपण शिकणार आहोत. ठीक आहे. सो खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? ऑप्शन आहे राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश. सांगा लवकर, क्विक. येस, ऑब्विसली राजस्थानचं क्षेत्रफळ या ठिकाणी सर्वात जास्त आहे. पहिले 3 आपण पाहिले, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ठीक आहे. सो राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, आणि त्यामुळे विदिन अ सेकंड लगेच आपला आन्सर येत आहे राजस्थान. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सर्वाधिक आहे? तर ते राज्य आहे राजस्थान. ठीक आहे. सो बघितलं, या लेवलचे इझी क्वेश्चन्स आहेत ते आपल्या हातातून जाऊन नाही द्यायचे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ओके, ह्याचे बाकीचे क्वेश्चन्स जे आहेत, सो या टॉपिक वरचे क्वेश्चन्स काय आले का? एवढा टॉपिक तुम्हाला समजला आहे का? सर्वांना समजला आहे का? तरच पुढे जायला खूप बेसिक आहे. हे लक्षात ठेवा, ज्या 2 कन्सेप्ट आहे, परिवलन आणि परिभ्रमण. फक्त नोट्स मध्ये एकदा ऍड करून घ्या त्यांची डेफिनेशन. या ज्या नोट्स आहेत तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती टाकेल, तिकडनं तुम्ही घेऊ शकता. स्वतःच्या हाताने त्या नोट्स लिहून काढायच्या आहेत. ठीक आहे. सो परिवलन आणि परिभ्रमण या 2 डेफिनेशन ज्या आहेत त्या ऍड करायच्या आहेत. ठीक आहे. मी ह्या डेफिनेशन ऍड करून तुम्हाला नोट्स देईल. ठीक आहे. नेक्स्ट एक आपली कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे ओके. ठीक आहे. येस. तर ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगितलं की जस्ट अ मिनिट, हे आपण पाहिलं ना की हे विषुववृत्त, हे मकर वृत्त खाली,
23°30' वरती दक्षिण आणि 23°30' उत्तर. ठीक, तो हे कर्कवृत्त आणि खाली मकर वृत्त. तर आपल्या भारताचा विस्तार कुठूनपासून आहे? 8°. अक्षवृत्तीय विस्तार 8 पासून 37° आहे उत्तर. ठीक आहे. सो त्यामुळे काय होत आहे, तर भारतावरून हे कर्कवृत्त पास होत आहे. हे कर्कवृत्त भारतावरून सुद्धा जात आहे. या ठिकाणी भारत आहे. ठीक आहे. तर भारतावरून हे कर्कवृत्त पास होतं, जातं 23°30' उत्तर. ठीक आहे. तर भारतावरून मग कोणत्या राज्यातून जातं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. ठीक आहे. याच्यात दाखवलेलं नाहीये, जस्ट अ मिनिट, तुम्हाला क्लिअर होईल असं. याच्यातही नाहीये. ओके, ठीक आहे. दाखवलेलं नाहीये, बट 23° अप्रॉक्सिमेटली या ठिकाणचा. तो हा गुजरात, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातून ते पास होतं. ठीक आहे. सो हा कर्कवृत्त. ठीक आहे. सो गुजरात मधून पास होतं, इकडे राजस्थान मधून पास होतं, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड, झारखंड या ठिकाणी रांची ही सिटी आहे. तर या शहरावरून ते पास होत आहे कर्कवृत्त. ठीक आहे. सो झारखंड, त्याच्यानंतर इकडं पश्चिम बंगाल, इकडे आल्यावर त्रिपुरा. ठीक आहे. इथे त्रिपुरा आणि इकडे मिझोरम. तर या राज्यातून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या राज्यातून ते पास होत आहे. ठीक आहे. या राज्यातून आपलं कर्कवृत्त जे आहे ते पास होत आहे. ठीक आहे. रांची, झारखंड मधून या सिटीवरून ते जात आहे कर्कवृत्त. ज्यावेळेस आपण हवामान टॉपिक पाहू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हा कर्कवृत्त जे आहे असं गेल्यामुळे भारताचं हवामान सुद्धा याच्यात काहीतरी चेंजेस दिसतात. खाली जे हवामान आहे आणि वरती जे हवामान आहे ते वेगवेगळ्या विभागात येतं. ठीक आहे. हवामानाचे जे प्रकार आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतं. ठीक आहे. तर ते आपण नेक्स्ट ह्याच्यात पाहणार आहोत. ठीक आहे. सो आपल्याकडे आता किती टाइम आहे? ओके, जस्ट अ मिनिट. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. ओके, ठीक आहे. डन. काही डाऊट आहे का? ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट टॉपिक आपल्याला सुरू करायला. काही डाऊट ऑनलाईन? काही डाऊट? एनीबडी? काहीही डाऊट? ठीक. हे बा, हा दक्षिण उत्तर विस्तार 3214, हा पूर्व पश्चिम विस्तार आणि हे आहे कर्कवृत्त. ही जी लाईन दिलेली आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजेच कर्कवृत्त. ही कर्कवृत्त असं आणि 82° वरून आपली प्रमाण वेळेची लाईन.
रेखावृत्त हे गेलेलं आहे. ठीक आहे. सो होप सो या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊ. आता पुढचा पार्ट आपल्याला काय पाहायचा आहे. ठीक आहे. सो पुढच्या पार्ट मध्ये आपण फक्त भारताचा नकाशा पाहणार आहोत. का? बिकॉज मुलं सगळं शिकतात आणि भारतात कोणतं राज्य कुठे आहे, कोणत्या भागाला. ओके. प्रमाण वेळ कशी काढायची एकदा प्लीज सांगा. ठीक आहे. ओके. हे पहा, ओके ठीक आहे. हे पहा, प्रमाण वेळ काढायची ना आपल्याला, तर आपल्याला लक्षात ठेवायचं हा भारत. ठीक आहे. आणि भारताची प्रमाण वेळ जी आहे ती 82 डिग्री वरून जाते. 82 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे. ह्याच्यावरून जाते. इकडे आपल्या इकडे आहे 0 डिग्री वाली स्टँडर्ड मेरिडियन 0 डिग्री. ठीक आहे. आणि या ठिकाणी आहे 180 वाली. ठीक आहे. सो याच्यात फक्त एक लक्षात घ्या की दोन रेखावृत्त, ही जी शेजारची दोन रेखावृत्त असतील अशा आडव्या लाईन्स असणार आहेत या ठिकाणी. ठीक आहे. इकडनं पण भारतावरून ह्या आडव्या लाईन्स जातील, ह्या पूर्ण आडव्या लाईन्स असणार आहे. तर ह्या दोन लाईन्स ज्या आहेत, कोणत्याही दोन आडव्या लाईन्स असतील तर त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स असणार आहे टाइमचा. तर एका रेखावृत्तामध्ये, म्हणजे आता बघा, ही जर 9 डिग्रीची रेखावृत्त असेल, ही 10 डिग्रीची असेल, तर यांच्यात 1 डिग्रीचा फरक आहे आणि 1 डिग्रीच्या फरक मध्ये 4 मिनिटाचा टाइमचा फरक येतो. ठीक आहे. 1 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये 4 डिग्रीचा फरक येतो. ठीक आहे. 4 मिनिटचा, सॉरी 1 डिग्री. मग आता इकडे 10-11 असेल तर यांच्यामध्ये सुद्धा 4 मिनिटाचा फरक येईल टाइमचा. ठीक आहे. सेम इकडे 82 आहे, इकडे 83 असेल तर यांच्यात सुद्धा 4 मिनिटचा फरक येईल. ठीक आहे. इकडे 4 मिनिटचा फरक येणार आहे. ठीक आहे. तो काय लक्षात घ्यायचं आपल्याला की 1 डिग्रीच्या रेखावृत्ताच्या फरकामध्ये 4 मिनिट येतात. ठीक आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट सपोज करायचं आहे आपण भारताच्या बाबतीत, जसं काल प्रमाण वेळ काढली आपण. ठीक आहे. तर भारताच्या बाबतीत पाहिलं तर भारताची प्रमाण वेळ जी आहे ती 82-30 आहे. 82 डिग्री आणि 30 मिनिट. ठीक आहे. आणि या ठिकाणी किती आहे, 68 काहीतरी आहे. ठीक आहे. आणि इकडे जर पाहिलं अरुणाचल प्रदेशचा, तर या ठिकाणची किती आहे, 97. आपण अप्रॉक्सिमेशनने पाहू. ठीक आहे. ही 97 आहे. तर मग 82 आणि 68 मध्ये कितीचा डिफरन्स असेल, किती डिग्रीचा डिफरन्स आहे तो काढायचा. म्हणजे 82 मायनस 68 14. आणि याच्या पुढे जर आपण काय ते 68 पुढे काहीतरी आहे पॉइंट्स, तर हे धरला तर अप्रॉक्सिमेटली 15 डिग्री येतात. ठीक आहे. 15 डिग्री. जर एक्झॅक्टच काढायचं असेल तर कसं काढणार आपण, मला फक्त हे सांगा किती आहेत. 82 68 7 आहे बरोबर. ठीक आहे. 68 7. येस. ठीक आहे. सो हा 68 7 मिनिट, ही 82 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे. सो कितीचा डिफरन्स झाला, 82 डिग्री 30 मिनिट 68 डिग्री 7 मिनिट. सो इथे किती मिनिट आले, 23 मिनिट.
आणि इकडनं किती आलंय 14. याच्यामध्ये जर अजून सेकंड्स जर पाहिले तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली लक्षात येईल 15 आवर्स. हा येस 15 डिग्री, सॉरी 15 डिग्रीचा अप्रॉक्सिमेटली जर धरला तर फरक येईल 15 डिग्रीचा. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन का करायचंय कारण कॅल्क्युलेशनला सोपं होईल आपल्याला. ठीक आहे, एवढं एक्झॅक्ट आपल्याला विचारणार नाही की 1 तास आणि 56 मिनिटाचा फरक आहे. सो अप्रॉक्सिमेशनने जायचं, अप्रॉक्सिमेशनने आपण लवकर आन्सरच्या जवळ जायचं. सो 15 डिग्रीचा फरक येतो. मग आपल्याला काय आलं 1 डिग्रीचा डिफरन्स म्हणजे 4 मिनिट. ठीक आहे, जर रेखावृत्तामध्ये 1 डिग्रीचा डिफरन्स असेल तर तो म्हणजे 4 मिनिट. आणि या ठिकाणी प्रमाण वेळ आणि गुजरातचं जर पाहिलं तर कितीचा डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स आहे आपण काढला 15 डिग्रीचा. 15 डिग्रीचा. मग 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट, तर 15 डिग्री म्हणजे किती. ठीक आहे, सो 15 डिग्री म्हणजे 15 चौक 60, 60 मिनिट. 60 मिनिटाचा डिफरन्स येईल या दोघांमध्ये. आणि 60 मिनिट म्हणजे किती 1 आवर, 1 तास. ठीक आहे, 1 तास. ठीक आहे, आता इकडचं काढू आपण. ठीक आहे, इकडे काय आहे, इकडे आपण जातो 97 डिग्री समथिंग आहे. ठीक आहे, सो 97 डिग्री मायनस इथून इथपर्यंतचा डिफरन्स काढतोय आपण प्रमाण वेळ तील डिफरन्स, फरक 82. 7 2 गेले 5, 97 आणि 82. येस 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 सॉरी, आणि 9 8 गेले 5. ठीक आहे, सो 1, सो 15 डिग्रीचा डिफरन्स आला. मग परत 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट, तर 15 डिग्री म्हणजे किती 15 चौक 60 मिनिट म्हणजेच 1 आवरचा डिफरन्स. ठीक आहे, म्हणजे इकडे परत 1 आवरचा डिफरन्स, 1 आवर आणि हा 1 तास. तो दोन्ही मिळून ह्या दोघांच्यात होतात 2 तासाचा डिफरन्स. म्हणजे काय की जे वरचं रेखावृत्त आहे, जास्त ह्याच्यावालं रेखावृत्त आहे, त्याच्यातून दुसरं रेखावृत्त मायनस करायचं आणि डिफरन्स किती डिग्रीचा येतोय तो पाहायचा. ठीक आहे, डिफरन्स किती डिग्रीचा येतोय तो पाहायचा आणि तो डिफरन्स ठीक आहे त्याला गुणिले 4 करायचे. ठीक आहे, मिनिटामध्ये येईल आन्सर आणि ते फक्त तासामध्ये काढायचं आहे. क्लिअर. ठीक आहे, सो एवढं क्लिअर आहे का, दिसतंय स्ट्रीमिंग होत आहे. येस. ठीक आहे, सो एवढं क्लिअर आहे का. ठीक आहे, समजलं आता सगळ्यांना. ज्यांना अजूनही समजलं नाही त्यांनी मला मेसेज करून विचारा, आपण बोलू, डिटेलमध्ये सांगता येईल. ठीक आहे, ज्यांना समजलं नाही ठीक आहे सगळे डाउट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. येस, आपल्याकडून अजून अर्धा तास आहे तर आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. ठीक आहे, येस. तर आपल्याला फक्त काय बघायचं आता, मॅप शिकायचा. ठीक आहे, मी आधीच सांगितलं होतं लेक्चर मध्ये येताना सोबत सिलेबसचे प्रिंट, प्रिलिम्स प्लस मेन्स, नेक्स्ट PYQ ऍटलिस्ट 2020 पासून 2025 पर्यंत. ठीक आहे, आणि थर्ड मॅप. जिओग्राफीसाठी कोणतं बुक घ्यायचं असेल तर ते मॅप. ठीक आहे, भारताचा आणि महाराष्ट्राचा नकाशा. एवढ्या गोष्टी बेसिक रिक्वायरमेंट आहे क्लासमध्ये यायच्या. ठीक आहे, मॅप का की जिओग्राफी फक्त फॅक्च्युअल नाहीये, लोक फक्त फॅक्ट्स पाठ करतात, वेगवेगळ्या ट्रिक्स बनवतात आणि त्या फॅक्ट्स पाठ करतात. परंतु जर आपण मॅप थ्रू जिओग्राफीचा अभ्यास केला तर आपल्याला फॅक्ट्स तेवढ्या पाठ करायची गरज लागणार नाही. आपल्या पिक्टोरियल मेमरीत ऑलरेडी काही गोष्टी सेट होतील आणि त्यामुळे ओके अंतरिक्ष किती असेल. ओके ठीक आहे, बऱ्याच जणांना ह्याच्यात प्रॉब्लेम आहे, अजूनही प्रमाण वेळ काढायचं समजलं नाही. ठीक आहे, आपण बघू. ठीक आहे, येस क्वेश्चन. हा
ओके, ठीक आहे. हा क्वेश्चन आहे, बऱ्याच जणांना हा क्वेश्चन कळालेला नाहीये, तर एकदा आपण फक्त चेक करू. ठीक आहे, कसं काढायचं ते. ठीक आहे, इथे काय सांगितलंय की भारतामध्ये 12 वाजले, दुपारचे 12. ठीक आहे, दुपारचे 12 अशी असेल तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वार रेषा. ग्रीनिच वेळ आपल्याला माहिती आहे 0 डिग्री वरती असते आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा 180 डिग्री वरती आहे. 180 डिग्री रेखावृत्त आणि हे 0 डिग्री रेखावृत्त. ठीक आहे, तर विचारलंय येस, भारतात दुपारचे 12 वाजलेत. ठीक आहे, भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारची 12. आपली प्रमाण वेळ माहिती कोणतं रेखावृत्त आहे? 82 डिग्री 30 मिनिट पूर्व हे आपलं रेखावृत्त आहे. ठीक आहे, 82 डिग्री 30 पूर्व. ठीक आहे, तर मग लक्षात घ्यायचं आहे ही 0 डिग्रीची असेल, आपण 82 डिग्री इकडे आहोत. ठीक आहे, सो 0 डिग्री पासून इथपर्यंत येताना काय होतं? पृथ्वी अशी फिरते, पूर्वेकडून इकडे फिरतीये, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतीये. तर आपण या ठिकाणी जो टाइम असणार आहे त्याच्या आधी असणार आहोत आपण. ठीक आहे, म्हणजे आपल्या इथे जर 12 वाजले दुपारचे, तर या ठिकाणी 0 लाईन वरती दुपारपेक्षा आधीचा काळ असणार आहे. म्हणजे काय? तर सकाळ असणार आहे, पहाट ते सकाळ असू शकते या ठिकाणी. ठीक आहे, आणि 180 जी आहे तर ती आपल्या पुढे आहे, अजूनही पुढे आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपल्यापेक्षा पुढचा टाइम असेल, म्हणजे दुपार नंतर त्या ठिकाणी मे बी इव्हनिंग असेल. परंतु ही गोष्ट आपल्याला लक्षात पाहिजे की आपण पूर्वेला आहोत या लाईनच्या. ठीक आहे, तर आपण या लाईनच्या या ठिकाणी जो टाइम असणार आहे त्याच्या पुढे असणार आहोत. म्हणजे काय? तर आपल्याकडे जर नून आहे, दुपार आहे, तर त्या ठिकाणी सकाळ असणार आहे. ठीक आहे, आपल्याकडे जर 12 वाजले दुपारचे, तर त्या ठिकाणी त्यापेक्षा कमी टाइम असणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी इव्हनिंग असणार नाही. एवढं आपल्या लक्षात आलं. 2 ऑप्शन कट. ठीक आहे, ऑप्शन इलिमिनेशन वरती जायचंय. मेथड आपल्याला डिटेल मध्ये आली नाही तरी चालेल, बट आन्सर काय असणार नाही हे काढून घ्यायचं, कारण की इतका टाइम त्या ठिकाणी तुम्हाला हे सम सॉल्व्ह करायला सुद्धा भेटणार नाही. तिथे विदिन अ सेकंड तुम्हाला जायचंय. त्यामुळे डिटेल सॉल्व्ह करत नाही बसायचं, अप्रॉक्सिमेशनच्या मेथडने जायचंय. ठीक आहे, सो आपल्याला हे कळालं की या टाइमच्या आपण पुढे आहोत, म्हणजे या ठिकाणी सायंकाळ असणार नाहीये, हा टाइम आपल्या पुढे असणार नाहीये. सो सायंकाळ 2 ऑप्शन गेले. मग आपल्याला कळालं की यस, त्या ठिकाणी सकाळ असेल, कारण आपल्याकडे दुपार आहे. 0 डिग्री वरती काय असणार आहे? सकाळ. आणि 180 डिग्री आपल्या पुढे आहे, तर त्या ठिकाणी काय असणार आहे? आपल्या पुढचा टाइम म्हणजे काय? त्या ठिकाणी असणार आहे दुपार नंतरचा टाइम, म्हणजे इव्हनिंग, म्हणजे सायंकाळ. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला कळालं की सकाळी दोन्ही ठिकाणी इकडे 6:30 झालेले आहेत. 6:30चा सांगितला आहे टाइम. मग हा कॅल्क्युलेट करायचा आहे का? नाही कॅल्क्युलेट करायचा. ओके, आपल्याला कळालं 0 डिग्री वरती आहे, 6:30 वाजलेत सकाळचे. त्याच वेळी 82 डिग्री वरती 30 मिनिट या ठिकाणी वाजलेल्या आहेत 12. ठीक आहे, तर मग 180 डिग्री वरती किती टाइम असेल? ठीक आहे, तर आता आपल्याला कॅल्क्युलेशनला कोणतं सोपं जातंय? 180 डिग्री आणि 0चा डिफरन्स. ठीक आहे, मी काय सांगितलं, ज्या याच्यातला आपल्याला टाइम डिफरन्स काढायचा आहे, ठीक आहे, त्या रेखावृत्तांमधला किती डिफरन्स आहे तो आपल्याला बघायचा आहे. मग ठीक आहे, आपल्याकडे 12 वाजलेत. ठीक आहे, 0 इकडे 6:30 वाजलेत. 0 डिग्री वरती जर 6:30 वाजले असतील, तर 180 डिग्री वरती त्यावेळी किती वाजले असतील? सो 180 डिग्री मायनस 0 इज 180, म्हणजे 180 डिग्रीचा फरक पाहिजे. ठीक आहे, just a minute. Just a minute.
काहीतरी गडबड होतीये. ठीक आहे, इकडे 12 वाजले. येस, तर मग 180 डिग्री मायनस 82. ठीक आहे, सो किती येत आहे? 180 डिग्री मायनस 82. ठीक आहे, 10 2 गेले 8, ह्याचा गेला 1, 9. ठीक आहे, सो 98 डिग्रीचा फरक आला. ठीक आहे, सो 98 डिग्रीचा फरक आलेला आहे. कशात? आपण टाइम कुठला कम्पेअर करतोय? भारत आणि 180 डिग्री वरती किती असणार आहे तो. ठीक आहे, सो 98 डिग्रीचा डिफरन्स आलेला आहे. ठीक आहे, 1 डिग्री इज 4 मिनिट. ठीक आहे, सो 98 डिग्री म्हणजे किती मिनिट्स? तर सिंपल 98 डिग्री गुणिले 4 केलं, 8 चोक 32, 9 चोक 36, 36 आणि 3 39, तो 392 मिनिट्स आले. ठीक आहे, आपल्याला हे अवर्स मध्ये करायचं आहे, त्यामुळे याला 60 ने डिवाइड केलं, जेणेकरून आपण अवर्स मध्ये करू शकतो. ठीक आहे, तर मग ह्याचा आन्सर किती येईल? काढा, कॅल्क्युलेट करा. 60. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली सांगा हे आन्सर किती येतंय? इट्स येस. ठीक आहे, सो हे आन्सर येत आहे 6.53 मिनिट्स. म्हणजे किती? तर भारतामध्ये जो टाइम असणार आहे त्याच्या पुढे हा 6 hours 53 मिनिट्सचा असणार आहे. ठीक आहे, सो 12च्या पुढे 6 hours जायचंय. ठीक आहे, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 आणि पुढे हा आपण अप्रॉक्सिमेशन ने घेतल्यामुळे हे मिनिट्स मध्ये डिफरन्स येऊ शकतो. हे आपण 30 मिनिट्स मायनस केलेले नाही, तर हे 30 मिनिट्स इथून मायनस केले तर हे येईल 630. ठीक आहे, 630 अप्रॉक्सिमेशन ने गेलोय, त्यामुळे आपल्याला 6 हा आकडा आला आणि 6 हा आपल्यासाठी इथे इम्पॉर्टंट आहे. मिनिटाचा आपण कॅल्क्युलेट केलेलं नाही आणि एवढं कॅल्क्युलेशन करायची गरजही नाही. ठीक आहे, ज्याला डिटेल मध्ये हवंय त्यांनी विचारा, आपण नंतर कॅल्क्युलेट करू. परंतु मी सांगेल या ठिकाणी या सगळ्याची गरज नाही. अप्रॉक्सिमेशनच्या मेथडने गेलं, आपल्याला पूर्ण इगो वरती हे सम घ्यायचं नाहीये. आपण काय करतो, इथेच टाइम घालवत बसतो. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशनने गेलं तर आपलं लवकरात लवकर सॉल्व्ह होतंय. ठीक आहे, ओके, आय थिंक सो क्लिअर झालेलं असेल. पण एवढं लक्षात ठेवा की जेवढं डिटेल, जेवढं खोलात तुम्ही जाल तेवढा तुमचा टाइम त्या ठिकाणी जाणार आहे. सो इट्स ओके की प्रत्येक आपल्याला आलंच पाहिजे असं नाही. ठीक आहे, येस, शिकायचं आहे. मेथड काय आहे, मे बी क्वेश्चन नंतर फिरवूनही विचारू शकतात, बट आपल्याला मेथड काय आली, जी 2 रेखावृत्त दिलेली आहे, जी 2 ठिकाणं दिलेली आहेत, त्यांचा रेखावृत्त विस्तार काय आहे, ती कोणत्या 2 रेखावृत्तावरती येते, त्या 2 रेखावृत्तांमध्ये किती डिग्रीचा डिफरन्स आहे. ठीक आहे, किती डिग्रीचा डिफरन्स आहे. मग 1 डिग्रीला 4 मिनिटाचा टाइम चा डिफरन्स आहे, तर मग त्या डिग्रीचा जो डिफरन्स येईल त्याला किती मिनिटं लागेल, तो टाइम येईल आणि त्याला डिवाइड बाय 60 आवर्स मध्ये करायचंय. मग तेवढे आवर्स आपण पुढे आहोत किंवा तेवढे मागे आहोत ते लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, येस, क्लिअर झालं. ठीक आहे, सो येस, आय थिंक सो आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच घेऊ. नेक्स्ट टॉपिक मला चालू करायचा होता, पण आपल्याजवळ एक 10-15 मिनिट आहे. सो आपण डिरेक्टली उद्या स्टार्ट करू. उद्या जो असेल तर सुरुवातीला आपण भारताचा नकाशा. ठीक आहे, सगळ्यात आधी इंडियन जिओग्राफी जे आहे ते बरीच मुलं करत नाही आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडून देतात, तर आपल्याला ते सोडवायचे नाहीये, सगळं आपल्याला करायचं. ठीक आहे, ओके, समजलं ना सगळ्यांना? ओके, थँक्यू सो मच. समजलं? ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला तर डिरेक्टली विचारा, मला मेसेज करा किंवा कॉल करू शकता, कोणताही टॉपिक अडला. ठीक आहे, कारण की आपल्याला डाऊट घेऊन पुढे नाही जायचंय आणि पुढे जाताना मागचं सोडून नाही द्यायचंय, ते आपल्याला रिवाइज करत राहायचं आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण मागच्या सगळ्या गोष्टी रिवाइज करणार आहोत, त्याचबरोबर PYQ सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपण इंडिया, ठीक आहे, भारत
भारतात राज्य कोणत्या ठिकाणी कोणतं राज्य आहे एकदा स्थान पाहून घेणार आहोत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत भारताला बॉर्डर्स कोणत्या कंट्रीच्या आहे. ठीक आहे, भारताला समुद्र किनारा कोणत्या कोणत्या समुद्राचा समुद्र किनारा लाभलेला आहे, कोणत्या राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, कोणत्या देशाची सर्वात जास्त आपल्याला सीमा लाभलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सागरी सीमा कोणत्या देशाची आहे, त्याच्यानंतर बेट, ठीक आहे, बेट कोणती आहेत आपली. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या राज्यांना कोणत्या देशाच्या बॉर्डर्स लागलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सो जनरल आपण फक्त भारताबद्दल इंट्रोडक्शन घेणार आहोत मॅप वरून. ठीक आहे, याच्यावरती राजकीय सीमा आपल्याला टॉपिक आहे. ठीक आहे, सो त्याच्यावरती क्वेश्चन जाऊ शकतो आणि विचारला जातो. मुलं भारत स्टडी करत नाही, फक्त महाराष्ट्राचा अभ्यास करतात, महाराष्ट्रातले तालुके वगैरे पाठ करत बसतात, परंतु भारताचा भाग जो आहे तो सोपा आहे आणि तो आपल्याला मिस नाही करायचा. एकही क्वेश्चन सोडायचा नाही आपल्यासाठी. प्रत्येक क्वेश्चन जो आहे इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तो प्रत्येक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू तो आपल्याला कट ऑफच्या 1 मार्क वरती घेऊन जाणार आहेत. ठीक आहे, सो हे झाल्यानंतर आपण याच्यावरती काही बेसिक क्वेश्चन आहेत ते पाहू आणि मग आपण प्राकृतिक भारत जो आहे त्याला सुरुवात करू. मेन्सचा टॉपिक आहे तो. आपण तो शिकतोय कारण की थोडासा किचकट आहे, मुलं करत नाही, त्यामुळे आपल्याला करायचं तो. ठीक आहे, इझी आपण स्लोली जाणार आहोत, सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच सोबत जाणार आहोत. कारण एकदा भारताचा प्राकृतिक समजला तर महाराष्ट्राचा प्राकृतिक समजायला आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही, ते आपल्यासाठी इझी होईल. ठीक आहे, सो थोडंसं स्लो जाऊ बट परफेक्ट जाऊ. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये मग आपण या गोष्टी पाहू. भारताचा प्राकृतिकला आपण सुरुवात करू, पण आधी भारताची थोडीशी ओळख करून घेऊ. ठीक आहे, मग नेक्स्ट लेक्चर मध्ये या सगळ्या गोष्टी पाहू. कोणालाही काही डाऊट असेल तर विचारू शकता. चालेल, उद्या स्टार्ट करूया मग. ठीक आहे, ओके. तेच काही डाऊट असेल तर सांगा. माझा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक घ्या आणि त्याच्यावरती मी आज ही PDF मॅप्सची आणि नोट्सची पण थोडी एकदा रिवाइज करून पुन्हा टाकते. त्याच्यात काही गोष्टी आहेत त्या ऍड करून तुम्हाला संध्याकाळी मी ती PDF टाकते. ठीक आहे, ओके, चालेल. थँक्यू सो मच. जे काही आजच्या लेक्चरमध्ये झालंय ते व्यवस्थितपणे रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, रिवाइज करायचे आणि त्याच्यानंतरच उद्या येताना त्या गोष्टी आपण पुन्हा रिवाइज करून घेणार आहोत आणि त्याच्यावरचे PYQ सॉल्व्ह करायचे आहे. या टॉपिक वरचे जे काही PYQ आहे ते तुम्ही आज ज्यांच्याकडे बुक्स असतील तर त्या टॉपिक वरचे स्पेसिफिक जे PYQs असतील तर ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके ओके, थँक्यू सो मच. लेक्चर जर आवडलं असेल तर तसा रिव्ह्यू द्या मला. ठीक आहे, ओके, चालेल. थँक्यू.